जळगाव महापालिकेत पहिल्या 2.5 वर्षांच्या काळात महापौर पदासाठी भाजपकडून दीपमाला काळे यांच्या तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे मनोज चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला। मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीच्या सर्व विजयी नगरसेवकांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांबाबत निर्णय घेण्यात आला। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून बैठकीत महापौर आणि उपमहापौर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर दीपमाला काळे आणि मनोज चौधरी या दोघांनी महापालिकेत जाऊन नामनिर्देशन पत्र दाखल केलं। उच्च शिक्षित आणि सुशिक्षित चेहरा म्हणून दीपमाला काळे यांच्याकडे पाहिलं जातं। चौथ्यांदा नगरसेवक म्हणून काळे या महापालिकेत निवडून आलेल्या आहेत। आतापर्यंत पक्षात काम करताना त्यांना कुठलंही पद देण्यात आलेलं नव्हतं, तसेच महापालिकेत देखील कुठलंही पद मिळालं नव्हतं। यंदा महापौरपदी त्यांची वर्णी लावून भाजपकडून दीपमाला काळे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला आहे। पक्षात आतापर्यंत केलेल्या कामाची मला पावती मिळाली, सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचा विश्वास दीपमाला काळे यांनी व्यक्त केला आहे। तर दुसरीकडे उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे। महापौर आणि उपमहापौर दोघेही तरुण चेहरे असल्यामुळे त्यांच्याकडून जळगावकरांना विकासाची मोठी अपेक्षा आहे। महापौरपदी इतरांना संधी मिळणार असून 10-10 महिन्यांचा फॉर्म्युला असेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। आज फार आनंद झाला आहे की महापौर पदासाठी माझी ही निवड झालेली आहे। वरिष्ठ आमच्या पक्षाचे वरिष्ठ आहे, त्यांनी मला आदेश दिला आहे की महापौराचा फॉर्म भरायचा आहे आणि त्यामुळे मला फार आनंद होत आहे। पक्षाने जी संधी दिली त्याबद्दल काय सांगणार? पक्षाने संधी दिली त्याबद्दल मी सांगू इच्छिते पक्षाला आणि सर्व जळगावकरांना की त्या संधीवर मी म्हणजे माझ्या ह्या महापौर पदाच्या खुर्चीला मी पुरेपूर न्याय देऊ इच्छिते। शहरासाठी आम्ही सर्व एक टीम मिळून काम करणारा महायुतीचे जितके नगरसेवक आहे, भाजपाचे जितके नगरसेवक आहे, एक टीम बनून आम्ही सर्व काम करणार आहोत आणि जळगावकरांसाठी काहीतरी एक नवीन म्हणजे उपक्रम राबवून म्हणजे विकास हे करवणार आहोत। अनेक वर्ष ज्येष्ठ नगरसेवक होता, कामाची पावती भेटली का? हो नक्की दादा, असं आनंद होतोय की आज त्याची पावती मिळाली। ते विश्वास होताच आमच्या आमदारांवर आणि खासदारांवर आणि गिरीश भाऊ यांच्या सर्व नेत्यांवर माझा विश्वास होता की पावती ही मिळणारच आहे, त्यामुळे सर्वांचे मी आभारी आहे। नमस्कार, मी मनोज चौधरी प्रभाग 9 मधून निवडून आलो होतो शिवसेनेतर्फे। मी आज आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे अजितदादा पवार त्यांचे दुर्घटनेत निधन झालं आहे त्यांना मी आधी श्रद्धांजली देतो शिवसेनेतर्फे। आणि आज जी मला संधी शिवसेनेतर्फे आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री भाऊसाहेब गुलाबराव पाटील साहेब असतील, आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब असतील, दुसरे नेते आपले गिरीश भाऊ महाजन असतील, आपल्या शहराचे आमदार राजूभाऊ भोये असतील, चंद्रकांतजी सोनवणे असतील, चंदूभाई असतील, किशोरप्पा असतील, कोणाचं नाव राहिलं असेल मी त्यांची माफी मागतो। आणि निश्चितच जळगाव शहरात आपण आपल्या खासदार स्मिताताई वाघ असतील, आपल्या रक्षाताई खडसे असतील, तर निश्चितच त्यांनी आम्हाला, मी असेल, आपल्या वहिनी असतील, की आम्हाला निश्चित न्याय द्यायचं काम 100% भाजप असेल, सेना असेल, युती महायुतीने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे। आणि निश्चितच आपल्या जेवढे आमचे 70 नगरसेवक त्यांचे निश्चित आम्ही दोघीजण आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्ही आज या पदावर म्हणजे निवडून आलो आहे। म्हणजे निवडून आणि अजून घोषित व्हायचं बाकी आहे, पण निश्चित आम्हाला संधी दिली पक्षाने, तर मी सगळ्यांचे आभार मानतो। आणि सगळ्यात मोठे जळगाव शहराचे जेवढी मायबाप जनता असेल त्यांनी निश्चित जो आशीर्वाद आम्हाला निवडून आणण्यासाठी दिला होता, निश्चित त्यांचे सर्वात जास्त आभार त्यांचे आणि माझे मित्रपरिवारचे मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।